कल्पनेची बाधा नो कोणी काय ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी या विष्णुदासा भाविकासी कल्पनेची बाधा नो कोणी काय ही संत मंडळी सुखी असो नामा म्हणे तया असावे कल्याण नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखी निदान पांडुरंग कल्पनेची बाधा नो कोणी काय ही संत मंडळी सुखी असो अजम रुक्मिणीं प्राण संजीवनंतम परम धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्ति हम देव देवो परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी एकतेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीवो दरार्थावतारं कलाकांक तेजोदिकामोदिवक्रं कलानिशवादा पणोहदार्ह दक्षिण समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुरु सुधारी वर्ण रघुवर विमल जशो जोदाय कुपलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देवु मोहि हरहु कलेश विकार श्री राम जय राम जय जय राम 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 श्री राम जय अष्ट सिद्धि नवनिधि के दाता असवरती जानकी माता राम रसायन सदा रहो रघुपति के दासा राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की मंगल भवन अमंगल
आयुष्य भावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा नो कवनी काय ही संत मंडळी सुखी असो प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला भंग विश्वाचा मालक विश्वाचा चालक हे विश्व ज्याच्या ताब्यामध्ये आहे ज्याच्याकडे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे तसा संपूर्ण शक्तीचा दाता ब्रह्मांडाचा चालक मालक अशा भगवान विठुरायाचे अत्यंत लाडके भक्त श्री संत श्रेष्ठ नामदेव महाराज आणि नामदेव महाराजांनी हो विश्वाच्या मालकाकडे आजच्या अभंगातून काहीतरी मागितलंय विठाला विठाला विशेषतः आपण जर बघितलं तर संत देवाकडे एकतर काही मागत नाही बरं मागितलं तर ते जनतेच्या हिताचं हो लोकांच्या कल्याणाचं हेच मागत असतात आणि आजच्या अभंगाचं जर आपण विशेष रूपाने जर चिंतन केलं तर आजचा अभंग जे लोक पंढरपूरला गेलेले असतील आता वारकरी मंडळी सगळी जे लोक पंढरपूरला गेलेले असतील पंढरपूरला गेल्याच्या नंतर आपण प्रथमतः नामदेव पायरीवरती दर्शन घेतो आणि त्या नामदेव पायरीवरती त्या ठिकाणी त्या पितळाच्या एका त्या पायरीवरती महाराजांचा हा अभंग लिहिलेला आहे अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो का लिहिलेला आहे जसं या विश्वाच्या मालकानं विश्व माऊली ज्ञानोबारायांकडे काहीतरी मागायला त्या ठिकाणी भाग पाडलं महाराजांना विचारलं महाराज तुम्ही आज माझी अशी इच्छा आहे की माझ्याकडे काहीतरी मागावं आणि विश्वाच्या माऊलीनं माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी विश्वाच्या मालकाकडे काहीतरी मागितलं जे मागितलं ते पसायदानाच्या माध्यमातून मागितलं महाराज आता विश्वात्मके देवे येणे वाग यज्ञे तोषावे तोषोणी मज द्यावे पसायदान हे थाप द्या जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती बाडो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे विश्वाच्या माऊलीनं विश्वाच्या मालकाकडे काहीतरी मागितलं पण मागितलं असं दादांनो आपण काय म्हणू जी लोक आहे जे आमच्यावरती जळतात जे आमचं आम्हाला आमचं ज्यांना बघवत नाही अशी जी लोक आहेत त्यांचा कार्यक्रमात लावून टाका अशी म्हणणारी आपली लोक आहे पण माऊली काय म्हटले जे खेळांची व्यंकटी सांडो जे लोक आहेत त्यांचा जो गुणधर्म आहे ना तो गुणधर्म जाओ अशी मागणी ज्ञानोबारायांनी पसायदानाच्या माध्यमातून या विश्वाच्या मालकाकडे केली ऐका 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 जसं माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचं हे काय आहे पसायदान आहे तसंच नामदेव महाराजांचं हे पसायदान आहे आपण ज्याला अभंग म्हणतो ना हे नामदेव रायांचं पसायदान आहे अकल्प आयुष वावे तया कुळा माझी या सकळा हरीचा दासा जसं विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी देवाकडे मागितलं तसंच या अभंगामधून नामदेव महाराज देवाकडे काहीतरी मागतायत आणि जे मागतायत ते भक्ताच्या कल्याणाकरता मागतायत ज्या भक्तानं भगवान परमात्म्याची भक्ती केली अशा भक्ताकरता महाराज म्हणतात त्याला अकल्प आयुष्य द्या हो आणि असा सुंदर असा अभंग आजच्या या सेवेकरता घेतलेला आहे विठाला विठाला तुम्ही आपण सर्वजण या ठिकाणी जमलेला आहात तुम्हालाही ज्ञात आहे मलाही ज्ञात आहे
पुण्य पावन नगरी असणारी आपली या बहादराबाद गावामध्ये श्री भागवत परसराम पाटील पाचोरे यांचा 100वा वाढदिवस आहे, म्हणजे 100व्या वर्षामध्ये ते पदार्पण करतायत महाराज. किती विशेष गोष्ट आहे बरं, किती विशेष गोष्ट आहे. एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्या करता. आपलं तर काही सांगता येत नाही आपण किती वर्ष जगू म्हणून, कारण आपण सगळे हायब्रिड माल आहे. काय खातो काय नाही आपल्याला माहित नाही हो. पण बाबांचं पुण्य चांगलंय. जगाच्या पाठीवर बघितलं तर असे विशेष लोक आहेत हो, बोटावर मोजण्या इतके लोक आहेत की ज्यांना एवढं आयुष्य मिळालं. आणि असं सुंदर आयुष्य 100 वर्षाचं आयुष्य या भागवत बाबांना मिळालं. आणि ऐका ऐका ऐका, त्यांना 100 वर्ष आयुष्य मिळालं काका, पण हे करण्याकरता त्यांच्या घरातील मुलं, त्यांच्या घरातील मुली, त्यांच्या घरातील नातवंड जे आहे यांना त्याचं कौतुक आहे महाराज. आजकाल जर बघितलं तर घरातील म्हाताऱ्या माणसांका आपलं लक्ष नाही. म्हातारी म्हटले गावात जाऊन मेडिकल मधून मला तेवढ्या दमाच्या गोळ्या घेऊन ये बुवा. पोरग म्हणतं बर बर बर, पैन झाला चक्कर तर येईन घेऊन. पण नाही महाराज, या परिवाराचं, या पाचोरे परिवाराचं सुंदर असं या आजोबांवरती प्रेम आहे. आणि त्या प्रेमास्तव त्यांनी महाराज फक्त घरातल्या घरात नाही तर पूर्ण परिसरामधील सुंदर असा हा दिग्गज सोहळा या ठिकाणी आयोजन नियोजन केला. त्यांच्याकरता एकदा जोरदार सगळ्यांनी टाळी वाजवा. हो हो, असणारे त्यांच्या घरामधील ही सर्व सदस्य, त्यांच्यावरती प्रेम करणारे ही सर्व सदस्य, गंगा भागीरथी, वेणुबाई माधव रक्ताटे, त्याच पद्धतीनं श्री रामनाथ भागवत पाटील पाचोरे, श्री मच्छिंद्र भागवत पाटील पाचोरे, श्री गोरक्षनाथ भागवत पाटील पाचोरे, श्री संदीप साहेबराव पाटील पाचोरे, समस्त पाचोरे परिवार आणि आपतेष्ट बहादराबाद या सर्वांच्या प्रेमास्तव या ठिकाणी आलेला हा येण्याचा योग. या बाबांवरती त्यांचं प्रेम आहे, आजोबांवरती त्यांचं प्रेम आहे. आणि विशेष करून त्या प्रेमास्तव ऐका ऐका त्यांना आनंद झाला की बघा जगाच्या पाठीवरती अनेक लोक आहेत हो, महाराष्ट्रामध्ये अनेक लोक आहेत हो, आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक लोक आहेत, तालुक्यामध्ये अनेक लोक आहेत आणि बहादराबाद गावामध्ये सुद्धा अनेक लोक आहेत. पण आपल्या बाबांवरती विश्वाच्या मालकानं कृपा केली आणि जवळ 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 100 वर्ष आयुष्य आपल्या बाबाला दिलं. हे आपण सांगू शकत नाही. अजून बाबा 135 सुद्धा जाऊ शकतं महाराज. सांगू शकतो का आपण? नाही 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 महाराज. आपण नर्मदा मैयाच्या परिक्रमेला आदरणीय आमचे नागनाथजी बाबा 2-3 वेळेस जाऊन आले. गुरुजी 3 वेळेस ना? 3 वेळेस हो. नर्मदा मैयाच्या परिक्रमाला जर आपण गेलात तर त्या ठिकाणी एक खूप मोठा महात्मा आहे, दिग्गज महात्मा आहे. त्या दिग्गज महात्म्याचं नाव आहे सियाराम बाबा. काय नाव आहे? काय नाव आहे? सियाराम बाबा. त्या सियाराम बाबांचं वय वर्ष जवळपास 135 झालं ना? किती वर्ष झालं? 135 वर्ष झालं. आता 3 महिन्यापूर्वी जवळपास बाबा वैकुंठाला गेले. 135 वर्ष वय जगणं म्हणजे सोपं आहे का? आणि एवढ्या वयामध्ये सुद्धा बाबा आलेल्या प्रत्येक मनुष्याची सेवा करायचे. जवळपास 150 ते 200 पायऱ्या उतरून नर्मदा मैयाचं स्नान करायचे, नर्मदा मैयाचं पाणी प्यायचे, नर्मदा मैयाची सेवा केली. आणि म्हणून नर्मदा मैयानी 135 वर्ष आयुष्य दिलं. निश्चितच आपले बाबा सुद्धा, यांनी सुद्धा काहीतरी भक्तीचा, यांनी सुद्धा काहीतरी धर्माचा, यांनी सुद्धा काहीतरी वारकरी परंपरेचा ठेवा जपून ठेवला असेल, म्हणून त्यांना 100 वर्ष आयुष्य. विठ्ठल विठ्ठल हा विठ्ठल टा टा टा. आणि सुंदर अशा बाबांच्या चिरंजीवांनी, बाबांच्या नातवंडांनी, बाबांच्या मुलींनी सुंदर असं या ठिकाणी आयोजन नियोजन केलं. सर्व महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले. या दिग्गज मंडळी करता सुद्धा एकदा जोरदार टाळी वाजवायची आहे. या ठिकाणी मृदंगाची सुंदर अशी साथ जे करतायत महाराष्ट्रातील महाराष्ट्रभूषण, महाराष्ट्रातील नामांकित मृदंगवादक, आमचे जीवलक परमस्नेही आदरणीय धीरजजी महाराज कुरे, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. सुंदर महाराजांचा मृदंग वादन आहे. महाराजांचा सुंदर असा त्या ठिकाणी मृदुंगावरती हात बसलेला आहे. सुंदर अशी स्पष्टता आहे. गायकांना, कीर्तनकारांना हो लागेल असं, बरं का, जास्त फडफड नाही, लागेल असं सुंदर अशी त्या ठिकाणी साथ महाराज करतात. त्यांना देखील मनापासून वंदन. त्याच पद्धतीनं उभ्या महाराष्ट्रामध्ये हो मृदुंगामध्ये ज्यांनी नाव कमवलंय पण आज ते तबल्यावरती बसलेले, त्याकरता त्यांच्याकरता एकदा टाळी वाजवा. हो
महाराज सुंदर पद्धतीने मृदंगही वाजवतात, सुंदर पद्धतीने तबलाही वाजवतात. आदरणीय आमचे जिवलग परमस्नेही संदीप महाराज वैद्य महाराजांना देखील मनापासून वंदन करतो. त्याच पद्धतीनं आमचे परमस्नेही आमचे जिवलग उभ्या महाराष्ट्रामध्ये दिग्गज गायकांना ज्यांनी साथ केली आदरणीय अक्षयजी महाराज चंद्रे, त्यांच्याकरता सुद्धा एकदा जोरदार टाळी वाजवा. त्याच पद्धतीनं नर्मदा मैया कृपांकित उभ्या नाशिक जिल्ह्याचं भूषण ज्यांनी आमचं लहानपण बघितलंय बरं का, शिबिरापासून आमचं शिक्षणच त्यांच्या समोर झालंय आदरणीय आमचे नागनाथ दादा, त्यांच्याकरता सुद्धा एकदा जोरदार टाळी वाजवा. आदरणीय आपल्याच गावातील महाराज मंडळी, गावातीलच ना बाबा, पोहेगावातील आदरणीय बाबा बाबांचं काय नाव आहे, सचिन महाराज, बाबांना देखील मनापासून वंदन करतो. त्याच पद्धतीनं आमचे जिवलग आम्ही सोबत शिक्षणाकरता होतो आदरणीय मयूरजी महाराज पाचोरे, आपल्याच गावातील भूमिपुत्र आहेत, युवा कीर्तनकार आहे, सुंदर कीर्तन करतात, त्यांच्याकरता सुद्धा एकदा जोरदार टाळी वाजवा. त्यांनाही मनापासून धन्यवाद. ओम महाराज असतील, सागरदादा असेल, आमचे ओमदादा असतील, काका असतील, सगळेच वेळ खूप झालेली, सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. हे आमचे चिमुकले महाराज यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. आणि उभ्या महाराष्ट्रभर ज्यांच्या चॅनलच्या माध्यमातून माझी ओळख झाली बरं का महाराष्ट्राला, इंस्टाग्रामवरती तर बघतातच, पण इंस्टाग्रामवरती रील बघितल्यानंतर ते यूट्यूबला जातात आणि यूट्यूबला गेल्याच्या नंतर आमचे उमेश दादांचा चॅनल आहे माझा कीर्तनकार, उभ्या महाराष्ट्रभर सुप्रसिद्ध असणारा असा हा माझा कीर्तनकार चॅनल. या चॅनलवरती सुंदर दिग्गज कीर्तनकारांची कीर्तनं या चॅनलवरती आहे. आणि आज या परिवाराच्या प्रेमास्तव आदरणीय आमचे धीरज महाराज यांच्या प्रेमास्तव आणि आमच्याही प्रेमास्तव आदरणीय उमेश दादा सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांच्याकरता सुद्धा जोरदार टाळी वाजवा. त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो. आणि राहिलेल्या वेळामध्ये कीर्तन आपल्याला वेळेस त्या ठिकाणी संपवायचं आहे, पण राहिलेल्या वेळामध्ये जेवढा काही वेळ राहिलेला आहे आपल्याकडे तेवढ्या वेळामध्ये सर्वांनी सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐका. विठाला विठाला. कुणी मागावं, कुणाकडे मागावं, काय मागावं याच्याकरता सुद्धा लेवल दिलेली देवानं, लेवल दिलेली. कुणी मागावं, आपण पण देवाकडे जातो ना, देवाकडे जातो. देवा पिंट्या यंदा 27चा झाला, तेवढं पाय त्याच्याकडे. हे आपलं मागणं, बाईचं मागणं, माणसाचं मागणं, आपलं मागणं वेगळं, आपल्या मागण्याला किंमत नाही. आपलं जर मागितलं तर देव देईलच असं नाही, पण संतांचा अधिकार आहे मागण्याचा, पण तरी पण ते मागत नाही बरं का. संतांचा अधिकार आहे मागण्याचा, पण तरी पण संत मागत नाही. आणि मागितलंच संतांनी तर ते जगाच्या कल्याणाचं, जगाच्या हिताचं, जगाच्या कल्याणाचं संत मागतात. ऐका ऐका ऐका, मागण्याकरता सुद्धा अधिकार असावा लागतो. मागण्याकरता काय अधिकार असावा लागतो? मागण्याकरता अधिकार दास्यत्वाचा असावा लागतो. मागण्याकरता अधिकार भक्तीचा असावा लागतो. मागण्याकरता अधिकार भगवंताच्या नामचिंतनाचा असावा लागतो. महाराज, हा अधिकार तुकोबारांनी संपन्न केला. हा अधिकार नामदेव महाराजांनी त्यांच्याकडे त्या ठिकाणी आत्मसात केला. हा अधिकार संत मीराबाईंनी आत्मसात केला. हा अधिकार माऊली महावैष्णव ज्ञानोबांनी आत्मसात केला. हा अधिकार अनेक साधू संतांनी आत्मसात केला. आणि म्हणून जे संतांनी मागितलं ते देवाला द्यावंच लागलं. महाराज, हा अधिकार आहे. काय अधिकार आहे? भक्तीच्या माध्यमातून त्यांनी देवाची सेवा केली. आणि म्हणून या विश्वाच्या मालकाकडे जे मागितलं ते देवाला द्यावं लागलं. महाराज ऐका, काय सुंदर पद्धतीने या संतांनी भक्ती केली. दास्यत्व सांगतो तुम्हाला, किती सुंदर पद्धतीचं दास्यत्व, किती सुंदर पद्धतीचं दास्यत्व. ऐका, या विश्वाच्या मालकाचं भजन आमचे तुकोबाराय, या विश्वाच्या मालकाचं भजन आमचे नामदेवराय, या विश्वाच्या मालकाचं भजन आमच्या संत मीराबाई. एवढ्या गोड करायच्या, एवढ्या गोड करायच्या, एवढ्या गोड करायच्या. ऐका, दास्यत्व सांगतो.
भक्ती सांगतो, त्यांनी केलेलं नामचिंतन सांगतो. एवढं गोड भजन करायच्या आणि ते गोड भजन विश्वाच्या मालकाला आवडायचं आणि म्हणून विश्वाचा मालक त्यांच्या भक्तीपाशी त्या ठिकाणी त्यांच्या भक्तीच्या साहसावरती त्यांना जे पाहिजे ते देतो. हो 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 हो, आमचे तुकोबराय तर एवढं गोड भजन करतात, माऊली एवढं गोड भजन करतात. ओ महिला मंडळ इकडे बघा, एका हातामध्ये विणा घेतलेला आहे तुकोबरायांनी, एका हातामध्ये चिपळ्या घेतलेल्या आहेत. या विश्वाचा मालक, या विश्वाचा चालक, हे विश्व ज्याच्या ताब्यामध्ये, ज्याच्याकडे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शकतात असा ब्रह्मांडाचा चालक त्या विश्वाच्या मालकाला आवाज देतात महाराज. इतकं गोड भजन, इतकं गोड भजन, इतकं गोड भजन. एका हातामध्ये विणा, एका हातामध्ये चिपळ्या आणि त्या विश्वाच्या मालकाचं भजन करतात महाराज. नादा पांडुरंग टाळ मृदंगाचं गाणं, जीव हरिनाम देह झाला वृंदावन. नादा पांडुरंग टाळ मृदंगाचं गाणं, जीव हरिनाम देह झाला वृंदावन. सखा गण गोत तुरे तूच पंच प्राण, माऊलीची माया मन आबाळा समान. हो भेटी चालला रे लागला लागला, भेटी चालला रे लागला लागला. विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला विठ्ठला. हरी बोल टाटा विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला. भक्ती वाहते उरात जशी वाहे चंद्रभागा, कधी सुख दिना वाणी असा जोडलास दागा. भक्ती वाहते उरात जशी वाहे चंद्रभागा, कधी सुख दिना वाणी असा जोडलास दागा. हो भेटी चालला रे लागला लागला, भेटी चालला रे लागला लागला. विठ्ठला विठ्ठला पंढरीचा विठ्ठला विठ्ठला. हरी बोल विठ्ठला हरी बोल पंढरीचा
विश्वाच्या मालकाचं तुकोबराय करायचे बरं. जेवढं आता आपण मंत्रमुग्ध झालो होतो ना, जेवढं आपण याच्यामध्ये हरून गेलो होतो ना, एवढे तुकोबराय भजनामध्ये हरून जायचे महाराज. हो हो, त्यांनी भक्ती केली आणि म्हणून त्यांचा मागण्याचा अधिकार आहे. नामदेवरायांनी भक्ती केली, त्यांचा मागण्याचा अधिकार आहे. हो, या विश्वाच्या मालकावरती, या विश्वाच्या पाठीवरती, या जगाच्या पाठीवरती अनेक संत झाले, ज्या संतांनी त्या विश्वाच्या मालकाचं भजन केलं आणि म्हणून त्यांना तो अधिकार प्राप्त झाला. तुकोबरायांनी तर भजन केलंच महाराज. आमच्या सावता महाराजांनी सुंदर भजन केलं. शेतामध्ये जायचे सावता महाराज आणि शेतामध्ये गेल्यानंतर जे काही काम करतायत ना, ते काम करता करता विश्वाच्या मालकाचं भजन करायचे. ओ संत सावता महाराज शेतीमध्ये जायचे, शेतीचं काम करता करता त्या विश्वाच्या मालकाला आवाज द्यायचे. काय म्हणायचे सावता महाराज? कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. जोरदार. वा वा वा. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघी विटाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. लसूण मिरची कोथिंबिरी, लसूण मिरची कोथिंबिरी. अवघा जे काही काम करायचे ते काम करता करता विश्वाच्या मालकाचं भजन करायचे. मोठनाडा विहीर दूर, मोठनाडा विहीर दूर. अवघे
कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी तुकोबरायांनी भजन केलं त्यांना अधिकार प्राप्त झाला मागण्याचा. नामदेवरायांनी भजन केलं त्यांना अधिकार प्राप्त झाला मागण्याचा. हो आमच्या सावता महाराजांनी भजन केलं त्यांना अधिकार प्राप्त झाला मागण्याचा. आणि आमच्या संत मीराबाईंनी सुद्धा भजन केलं. एवढं गोड भजन केलं आमच्या मीराबाईंनी महाराज. ऐका 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 मंडळी, वयाच्या 5 ते 6व्या वर्षी संत मीराबाई बघा 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 आपल्या घरामधली लहान मुलगी जर शाळेमध्ये गॅदरिंग मध्ये मुलीनं भाग घेतला, लहान आहे 5वीला आहे 6वीला आहे 7वीला आहे, त्या मुलीनं गॅदरिंग मध्ये भाग घेतला आणि त्या गॅदरिंग मध्ये ती नाचायला लागली. महिला मंडळ किती कौतुक वाटतो आपल्याला. वाटतं ना कौतुक? वाटतं का नाही? माझं बोलणं कळतं तुम्हाला? आमच्या इकडे कुंभारीला मेल्यानंतर माणसं जातात. इकडे कसं आहे भाद्रबादला तसंच आहे का? मग आपल्यात तुमच्यात जास्त काही फरक? माझं बोलणं कळतं ना तुम्हाला? हो. आपली मुलगी जर शाळेमध्ये गॅदरिंग मध्ये भाग घेतला, तिने नाचते, किती आनंद होतो काका आपल्याला? किती आनंद होतो? हो आनंद होतो आपल्याला. पण ऐका ऐका ऐका, तीच मुलगी एकदा की लग्नाच्या वयामध्ये आली आणि गावाच्या समोर जर नाचू लागली, बरोबर वाटेल का आपल्याला? नाही महाराज. आमच्या मीराबाई माझ्याकडे सगळ्यांनी 5-6 वर्षाच्या मीराबाई बरं. एका हातामध्ये विणा घ्यायच्या, एका हातामध्ये चिपळ्या घ्यायच्या महिला मंडळ आणि एवढं गोड भजन करायच्या. नुसतं भजन करत नव्हत्या बरं का बाबा, मायगावचे बाबा नुसत्या भजन करत नव्हत्या, एवढ्या दंग होऊन जायच्या, एवढ्या मग्न होऊन जायच्या. इकडे बघा इकडे बघा, एका हातामध्ये विणाय, एका हातामध्ये चिपळ्याय आणि एवढ्या मग्न होऊन जायच्या, एवढ्या मग्न होऊन जायच्या, एवढं गोड भजन करायच्या. तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं हो एवढं गोड भजन, एवढं गोड भजन. हे आखवो हे आखवो जो शाम का दर्शन किया करे, हे शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे, बेकार वो मुख है बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे। हीरे मोती हीरे मोती से नहीं है शोभा ये हाथ की, हे हाथ
साथ जो भगवान का पूजन किया करे, मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में। प्रभु प्रेम में बलिदान हो, जीवन किया करे। जसं भजन मीराबाईने केलं ना तसं भजन आपल्याला करायचंय। सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं दोन्ही हात वर करा, करावर हात। महिला मंडळ, लाडक्या बहिणी हो, करा करा करावत हात। 1,500 1,500 रुपये आले का तुमचे? नाही आले? ज्यांचे आले त्यांनी करा, ज्यांचे नाही आले त्यांनी खाली ठेवा। सगळ्यांचे झाले बा, करावर हात। हा, गोड भजन करायचं महाराज जसं मीराबाई करतात। हा, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, वो तो गली गली हरि गुण गाने लगी। ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ओ लागी रे लागी रे लागी रे लागी रे लागी रे लागी रे लागी, ओ लागी रे लागी रे लागी रे लागी रे लागी रे लागी, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, वो तो गली गली हरि गुण गाने लगी। ऐसी लागी ऐका ऐका ऐका, एवढं गोड मीराबाई भजन करायचं त्या भगवान परमात्म्याचं। एका हातामध्ये विणा, एका हातामध्ये चिपळ्या, एवढं गोड भजन करायचे। आणि हे भजन करता करता माऊली मीराबाईंचं वय वाढलं। मीराबाई 5-6 वर्षाचा होता, मीराबाई आता 18-19च्या वयामध्ये आल्या। आता लग्नाच्या वयामध्ये आल्या मीराबाई। लग्न करायचं वयामध्ये मुलगी आली, गावासमोर नाचते, बरोबर वाटत नाही। मग काय करायचं? वडिलांनी बोलून घेतलं, मीरा हे गावासमोर नाचणं तू बंद कर म्हटले, आपल्याला शोभत नाही, तुझं वय वाढलं, आता हे नाचणं शोभत नाही, हे नाचणं बंद कर, नाचणं बंद कर, नाचणं बंद कर। पण मीराबाईंचं त्या भगवंताविषयी एवढं प्रेम वाढलं होतं। ऐका, मीराबाईंना आपल्या वडिलांना सांगितलं, नाही 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 नाही, मी नाचणं बंद करणार नाही। मग काय करील? ए नाचूंगी 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 नाचूंगी, हरि बोल हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत अपने मंदिर में बैठ बैठ कर अपने अपने मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत बाचूंगी बाचूंगी, हाँ नाचूंगी 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 नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी। एवढं गोड भजन मीराबाई करायच्या, एवढं गोड भजन नामदेवराय करायचे, एवढं गोड भजन तुकोबाराय करायचे। महाराज त्यांनी त्यांचा ठेवा कमवून ठेवला आणि म्हणून विश्वाच्या मालकाकडे मागण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे। आणि म्हणून नामदेवराय हो अभंगाच्या बळावरती, नामदेवराय भक्तीच्या बळावरती, नामदेवराय साधनेच्या बळावरती विश्वाच्या मालकाकडे मागतात। पण काय मागतात ते महाराजांनी अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगितलं। आयुष्य
आयुष्य व्हावे तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा. नामदेव महाराजांनी या विश्वाच्या मालकाकडे मागितलं, पण जे मागितलं ते अत्यंत महत्वाचं आहे आणि कुणाकरता मागितलं? जो हरीचा दास आहे बरं का, कुणालाही नाही. नाही तर जन्माला अनेक आले ना अनेक मेले महाराज. नव भी मर गए 10 भी मर गए, मर गए सहस्र 88. 33 कोटी देवता मर गए बड़े काल की खोज. 33 कोटी देवता मर गए बड़े काल की खोज. अनेक जन्माला आले अनेक मेले महाराज, पण तो दास्यत्व स्वीकारतो ज्यानं भगवंताची भक्ती केली. जो दास झाला, हा 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 ऐका, जो दास झाला ना, हो, त्यालाच महाराज म्हणतात अकल्प आयुष्य द्या. 10 वर्ष नाही वाढवले, 20 वर्ष नाही वाढवले, 100 वर्ष नाही वाढवले महाराज. कलियुगही संपून जातं, त्रेतायुगही संपून जातं, द्वापार युगही संपून जातं. हो, सगळे युग संपून जातात. त्याच्यानंतर एक कल्प पूर्ण होतं. पण असे अकल्प म्हटले महाराज किती? एक नाही. जो वारकरी आहे, जो भगवंताची भक्ती करतो, त्याच्याकरता अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा आणि माझी आस कळा हरीच्या दासा. ज्यानं ज्यानं आपल्या जीवनामध्ये चांगले कर्म केले ना, त्याचं अकल्प आयुष्य त्याला मिळणार आहे. ज्याने ज्याने आपल्या जीवनामध्ये विश्वाच्या मालकाची भक्ती केली, हो हो हो, त्याला सुद्धा अकल्प आयुष्य मिळणार आहे. ज्याने ज्याने आपल्या जीवनामध्ये चांगले कर्म केले, त्याला सुद्धा अकल्प आयुष्य मिळणार आहे. कारण नामदेव महाराजांनी हो जगाच्या मालकाकडे मागितलं, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कवने काळी, ही संत मंडळी सुखी असो. आज या परिवाराने हे आयोजन नियोजन केलं महाराज. एवढं सुंदर आयोजन नियोजन केलं. बाबांना 100वे वर्ष चालू झालं, बरोबर ना? 100वे वर्ष का पूर्ण झालं? चालू झालं, पूर्ण झालं. वा वा वा, एकदा जोरदार टाळी वाजवा महाराज. मी सुरुवातीलाच सांगितलं, हो 100 वर्ष आयुष्य मिळणं सोपंच नाही, सोपत नाही महाराज. अनेक लोक जन्माला आले, अनेक लोक गेले. आजच्या घडीला जर आपण बघितलं तर काका आपलं 50च्या पुढं खरं आहे का काही आजकाल बघितलं तर? 50-60, एकदा 50-60 झाली का मग आपले पण चक्र बिंगायला लागत. आपणच सांगू शकत नाही काय होईल पुढं. हो, अटॅक आला गेला. काय झालं? अहो सकाळी तर आमच्या सोबत बसलेली होती, आता आली ना बातमी, सांगता येत नाही. पण या बाबांचा काहीतरी ठेवा होता, या बाबांची काहीतरी सेवा होती आणि निश्चितच त्या सेवेपोटी, त्या ठेव्यापोटी ऐका 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 100 वर्ष बाबा जगले. आणि विश्वाच्या मालकाला, हो विश्वाच्या मालकाकडे जर बाबांचा अजून ठेवा असेल तर बाबा अजूनही काही वर्ष बाबा जगतील. हो, आणि बाबा जगले, या परिवारानं त्यांचं चांगलं संगोपन केलं म्हणून बाबा 100 वर्ष जगले महाराज. 100 वर्ष जगणं म्हणजे सोपं काम नाही. हो, 100 वर्ष जगले बाबा. या परिवारानं त्यांचं चांगलं संगोपन केलं, म्हातारपणामध्ये त्यांची काळजी घेतली. 100 वर्ष बाबाचं आहे. या वयामध्ये काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. या कमी कालावधीमध्ये, या शेवटच्या कालावधीमध्ये आपल्या वडिलांची, आपल्या आईची, आपल्या परिवाराची जर सेवा केली तर महाराज म्हणतात तो सुद्धा माझा दास आहे. कारण प्रत्येकाचा धर्म सांगितलेला आहे. मुलाचा धर्म काय आहे? आई वडिलांची सेवा करायची. पतीचा धर्म काय आहे? परिवाराचं संगोपन करायचं. बायकोचा धर्म काय आहे? पतीची सेवा करायची. आणि आज या पाचोरे परिवारातील या मुलांनी, या मुलींनी त्यांचा धर्म जोपासला. आणि म्हणून महाराज म्हणतात प्रत्येकानं प्रत्येकाचा धर्म जोपासला पाहिजे. या परिवारानं त्यांचा धर्म जोपासला. काय धर्म? आपल्या वाढ वडिलांची काळजी घेतली, त्यांची सेवा केली महाराज. कारण प्रत्येक घरामध्ये वडीलधारी महात्मा, वडीलधारी माणूस हा खूप महत्वाचा आहे. एवढा महत्वाचा, एवढा महत्वाचा आहे. घरातील कर्त्या पुरुषाला, हो या वडीलधारी मंडळीनं काही केलं नाही तरी चालेल, फक्त बसून जरी राहिले तरी घरातील कर्त्या पुरुषाला बाबा याचा खूप मोठा आधार असतो. आणि हा आधार या घराचा आहे. आणि त्या आधाराची सेवा या परिवाराने केली महाराज. बाप जीवनामध्ये काय असतो ऐका ऐका. या बापाने या परिवाराकरता खूप काही कष्ट केलेले असतील महाराज. हो,
दुसऱ्याच्या शेतामध्ये गेलेले असतील, अनेक काम धंदे केलेले असतील, स्वतःच्या पोटाकडे न बघता या परिवाराचं संगोपन या बापानं केले असेल. एवढा कष्ट करतो बाप, एवढा कष्ट करतो, एवढा कष्ट करतो. किती कष्ट करतो बाप आपल्या करता, आपली आई किती कष्ट करते. ऐका, आपला बाप आपल्या करता किती कष्ट करतो. एका कवीने फार सुंदर पद्धतीने सांगितले. ते कवी म्हणतात, आपला बाप आपल्या करता किती कष्ट करतो. ऐका, उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावाणी, दाखविणा कधी कुणा डोळ्यातल पाणी. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावाणी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकलार, वटामंदी हसू जरी कणा वाकलार. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर. लई अवघड आहे गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड आहे गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड आहे गड्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आईचा आणि आपल्या वडिलांचे खूप उपकार आहेत. आणि या परिवारानं आपल्या वडिलांचे उपकार जाणले आणि त्या वडिलांच्या 100व्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी आयोजित केला. पुन्हा एकदा जोरदार या परिवाराकरता टाळी वाजवा महाराज. या असं कुणाच्याही घरी होत नाही मारत. याला वारकरी परंपरा लागते, घरामध्ये चांगले संस्कार लागतात. आणि या परिवारानं सुंदर असा हा आयोजन नियोजन केलं. सगळ्यांना या परिवारातील सर्वांनाच मनापासून धन्यवाद देतो. आणि एकदा मोठ्या प्रेमानं सगळ्यांनी वर हात करा, मोठ्या प्रेमानं सगळ्यांनी वर हात करायचंय आणि मोठ्या प्रेमानं भगवंताचं भजन करायचंय. करावर हात. आपली वेळ जवळ जवळ संपत आली. विठोबा रखुमाई,
माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी जशी ताकद दिली, तुकोबरायांनी जशी ताकद दिली, त्या पद्धतीनं बोलण्याचा प्रयत्न केला. आपण ज्या पवित्र धर्मामध्ये आपण सर्वजण जन्माला आलो, असा असणारा पवित्र धर्म हिंदू सनातन धर्म, ज्या धर्मामध्ये प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला, ज्या धर्मामध्ये हनुमानजींचा जन्म झाला, ज्या धर्मामध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचा जन्म झाला, ज्या धर्मामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, आणि ज्या धर्माच्या रक्षणाकरता शेवटच्या श्वासापर्यंत प्राण सोडला, शरीर सोडलं, पण धर्म सोडला नाही, अशा धर्मवीर संभाजी राजांच्या रक्तातील आपण सर्व माणसं आहोत. अशा पवित्र कुळामध्ये आपला जन्म झाला. आणि या पवित्र कुळामध्ये जन्माला आपण आलो. मी नेहमी सांगत असतो माझ्या कीर्तनातून, हिंदू सनातन धर्मामध्ये आपण जन्माला आलो ना, त्या धर्माचं रक्षण करणं आपलं काम आहे, त्या धर्माचं पालन करणं आपल्याला काम आहे, त्या धर्माचं पोषण करणं आपलं काम आहे, तो धर्म टिकवणं आपलं काम आहे. महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून सुरुवात केली आणि प्रत्येकाला वाटावं माझं स्वराज्य, माझं स्वराज्य, माझं स्वराज्य, असं स्वराज्य माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण करून दिलं. आणि आमच्या धर्मवीर संभाजी राजांनी, वडिलांनी दिलेलं वचन, आणि शेवटच्या श्वासापर्यंत या धर्माचं रक्षण आमचं धर्मवीर संभाजी महाराजांनी केलं. बघा, आपण सगळ्यांनी पिक्चर बघितला असेल, छावा पिक्चर. त्या औरंग्यानं आपल्या धर्मवीर संभाजी राजांना किती त्रास दिला हो काका, तुम्ही बघितलं का पिक्चर? धर्मवीर संभाजी राजांच्या शरीराची चमडी सोडली. महाराज, आपण सर्व शेतकरी वर्गातील लोक आहोत. बोट जर कापलं, जेवताना भाजी बोटामध्ये गेली तर किती त्रास होतो, तसा त्रास आमच्या संभाजी राजांना किती त्रास झाला असेल. पण नाही 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 नाही, माघार घेतली नाही. सोलेल्या चमडीवरती मीठ चोळलं महाराज, पण मुखातून एकच आवाज यायचा, जगदंब जगदंब जगदंब. माझ्या संभाजी राजाच्या बोटातली नख काढली, माझ्या संभाजी राजाच्या अंगावरती वार होऊ लागले, माझ्या संभाजी राजाच्या डोळ्यामध्ये तप्त लाल सळाया घातल्या, माझ्या संभाजी राजाच्या ज्या जिभेन जगदंब असा आवाज यायचा, ती जीभ सुद्धा तोडून काढली, पण तुटलेल्या जिभेमधून सुद्धा आवाज यायचा, जगदंब जगदंब जगदंब. आणि या धर्माकरता त्यांनी आपलं बलिदान दिलं. आणि म्हणून आशांकरता सुद्धा महाराज म्हणतात, ज्यांनी धर्माकरता बलिदान दिलं, ज्यांनी देवाची सेवा केली, ज्यांनी भगवंताची सेवा केली, त्यांच्याकरता अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी, आणि नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निदान पांडुरंग ज्ञानेश्वर माऊली एकदा या परिवाराला मनापासून धन्यवाद. आजोबांचं एवढं वय, एवढ्या वयामध्ये बाबांची सुंदर अशी या परिवारानं काळजी घेतली, आणि बाबांना आनंद व्हावा, आणि त्यांना सुद्धा आनंद आहे की बाबांचं 100 वर्ष बाबा जगले, आणि अजूनही अनेक वर्ष बाबा जगतील. या परिवाराच्या प्रेमास्तव सुंदर असा सोहळा या ठिकाणी आयोजित केला. आमच्या या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली भजन होईल, भजन झालं त्यानंतर जय विठ्ठल भजन होईल, जय विठ्ठल भजन झाल्यानंतर बाबांचा अभिष्टन चिंतन सोहळा आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. तत्पूर्वी या ठिकाणी आमच्या महाराजांचा थोडासा आग्रह आहे. तुम्हाला जायचंय का? बरं बरं बरं, ठीक आहे, जाऊ शकतात त्यांना. आमच्या धीरज महाराजांचा आग्रह आहे की महाराज 2 मिनिटं थोडासा पिंगळा आपल्या या ठिकाणी सादर करायचा आहे. 2 मिनिटं पिंगळा होईल फक्त. ज्यांना ज्यांना औषण करण्याकरता जायचंय त्या ठिकाणी जाऊन खाली बसून घ्या, सर्वांनी खाली बसून घ्या. हे जरी नाही कळलं मग दुसरं येईल, हे जरी नाही कळलं दुसरा येईल, हे जरी नाही कळलं
बोल बोले तो देख बिगड़ा महामारी, बिगड़ा महामारी, बोल बोली तो देख बिगड़ा महामारी, बोल बोली तो देख बिगड़ा महामारी, बिगड़ा महामारी, बोल बोली तो देख बिगड़ा महामारी। वर्तमान कोटी तुझे वर्तमान कोटी, वर्तमान कोटी दादा वर्तमान कोटी, लटकेने बोलू आम्ही वर्तमान कोटी, लटकेने बोलू आम्ही वर्तमान कोटी। पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा अवका अवका कांगड़ दिंगागे, अवका कांगड़ दिंगागे, अवका दागड़ दिंगागे, अवका दागड़ दिंगागे। टाटा वाला टाटा हे करुणी उचित ओ करुणी उचित प्रेम घाली हृदय दाताचं दात मला घ्या का कुंकू घ्या कोणी काळा, कुंकू घ्या कोणी काळा, कुंकू घ्या कोणी काळा, कुंकू घ्या कोणी अहम वाग्या सोहम वाग्या, अहम वाग्या सोहम वाग्या, प्रेम नगरावारी साबत होणे भजनी लागा देव करारी मारी। शेवटची टाळी वाजवा फक्त एकदा जोरदार। माझ्या मल्हारची वारी, मल्हारची वारी, माझ्या मल्हारची वारी, मल्हारची वारी, माझ्या मल्हारची वारी, मल्हारची वारी। हे नाही ऐकल मग दुसरा येईल, हे नाही ऐकल, हे नाही ऐकल मग दुसरा येईल, हे नाही ऐकल। विठ्ठल